आणि चार्जेस पण एकदम वाजवी आहेत. म्हणजे बाकीचे कन्सल्टंट जसे वन टाईम चार्जेस म्हणून काहीतरी $2000 वगैरे असं काहीतरी घेतात. तशा प्रकारचे शुभमचे काही चार्जेस नव्हते. आणि शुभम अजून ऑफिशियल पार्टनर पण आहेत. पण तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या मनातून त्या सगळ्या शंका हळूहळू निघाल्या. बाकीच्या एजन्सी सुद्धा आहेत भरपूर. कुणी काही काही रेट सांगत असतो, कुणी 2000 चार्जेस, वन टाईम चार्जेस, अधिक त्यांची कन्सल्टन्सी फी, असे 5-5 लाख रुपये घेत असतात. परंतु शुभमकडून आम्हाला कळलं की असं कुठलंही रशियाला रिक्वायरमेंट नाही आहे आणि एकदम वाजवी फीमध्ये, वाजवी कन्सल्टन्सी फीमध्ये आपण रशियाला ॲडमिशन घेऊ शकतो. मी सगळ्यांना रिकमेंड करेल की या एजन्सी थ्रू ॲडमिशन घ्यायला काहीही हरकत नाही. विश्वासाचं कुठलंही मनात किंतु परंतु बाळगू नये, अशी माझा अनुभव आहे. म्हणजे एकदम खूप छान प्रकारे झालं खरं तर. म्हणजे काही त्रास नाही झाला, एकदम व्यवस्थितपणे पार पाडलं सर्व. आणि आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्ही शुभमला यासाठी निवडलं आणि अपेक्स ओव्हरसीज थ्रू आम्ही जात आहे. स्कॅमचा तर काही प्रश्नच आलेला नाही. शुभमकडे बघून असं वाटलंच नाही की आम्ही कुठल्या तरी एजन्सी थ्रू ॲडमिशन घेतो आहे, की त्यांनी शुभमसारख्या एखाद्या एजन्सीकडून, जी आपल्या घरसारखी कुटुंबासारखी वाटते, तिकडून रशियाला MBBSला ॲडमिशन घेऊन तिथे MBBS करायला काहीही हेलो एवरीवन, वेलकम टू एपेक्स ओवरसीज एजुकेशन प्राइवेट लिमिटेड। मैं हूं शुभम यादव और आज हमारे साथ महाराष्ट्र के पुणे के जो हैं वो दो पेरेंट्स हैं। आज हमारे साथ हितेंद्र कोलांबे सर हैं जो कि पुणे के रहने वाले हैं, और हमारे साथ जो हैं वो अमोल अशोक चौधरी सर हैं जो कि जलगांव के रहने वाले हैं महाराष्ट्र से। तो आज हम महाराष्ट्र के जो ये पेरेंट्स हैं, ये इनका एक्सपीरियंस हमारी कंपनी के साथ, इनका जो अनुभव है वो कैसा रहा, ये आज हम सबसे शेयर करेंगे और हम जानेंगे। तो सर, कॅन यू इंट्रोड्यूस युअर सेल्फ? येस, माझं नाव हितेंद्र कोळंबे. मी पुण्याला असतो आणि नीट एक्झाम व्हायच्या आधीपासूनच मी बघत होतो. इन केस जर नीटमध्ये कमी मार्क्स पडले तर रशियाला पाठवायचा विचार होता. मी बरेच व्हिडिओ बघितले, बरेच कन्सल्टंटला कॉन्टॅक्ट पण केला. बट जेव्हा मी शुभमचा व्हिडिओ यूट्यूबवर बघितला तेव्हा मी एकदमच इम्प्रेस झालो. आणि चार्जेस पण एकदम वाजवी आहेत. म्हणजे बाकीचे कन्सल्टंट जसे वन टाईम चार्जेस म्हणून काहीतरी $2000 वगैरे असं काहीतरी घेतात. तशा प्रकारचे शुभमचे काही चार्जेस नव्हते. आणि शुभम अजून ऑफिशियल पार्टनर पण आहेत युनिव्हर्सिटीचे, त्यांचं सर्टिफिकेट पण आहे. सो आम्ही एकदम इम्प्रेस झालो. मी फोनवरती बोललो त्यांच्याशी आणि त्यांच्याशी बोलून मला एक कॉन्फिडन्स आला की येस, की हेच आहेत. आणि अशा प्रकारे मी फायनल केलं त्यांच्याकडनं आणि बस अशा प्रकारे झालं. थैंक यू सो मच सर। ये हमारे हितेंद्र कोलांबे सर हैं और ये उनकी डॉटर हैं जो कि फार ईस्टर्न फेडरल यूनिवर्सिटी में MBBS परस्यू करने के लिए जा रही हैं। और हमारे साथ अमोल सर का भी हम जानेंगे एक्सपीरियंस। तो सर, कैन यू इंट्रोड्यूस योर सेल्फ और कैन यू शेयर योर एक्सपीरियंस प्लीज? हां, मी अमोल चौधरी. मी जळगावला राहत असतो. माझी मुलगी आहे ती MBBS ॲस्पायरंट होती, मेडिकल ॲस्पायरंट होती. आणि नीटमध्ये जर थोडं स्कोअर कमी आला तर पुढे काय, अशा विवंचनेत आम्ही होतो. आणि आजकाल भारतामध्ये नीटच्या एक्झाममध्ये खूपच कॉम्पिटिशन वाढलेली आहे. त्यामुळे प्रत्येक पालकांची, ज्यांच्या मुलांची इच्छा मेडिकल करण्याची आहे, अशा प्रत्येक पालकांना खूप काळजी आहे एवढ्या जीव घेण्या कॉम्पिटिशनची. तर याला कुठेतरी काहीतरी सोल्युशन हवं अशा विचारातच मी होतो. तेवढ्यात यूट्यूबवर मी तुमचा व्हिडिओ बघितला. तुमचा व्हिडिओ बघायच्या आधीसुद्धा, शुभमचा व्हिडिओ बघायच्या आधीसुद्धा मी रशियाविषयी ऐकलं होतं. परंतु तेव्हा मनात अशी संमिश्र भावना होती की रशियाच्या MBBSला इंडियात कितपत व्हॅल्यू आहे. पण तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या मनातून त्या सगळ्या शंका हळूहळू निघाल्या. व्हिडिओ मी बघितला, तुमच्याशी बोललो, तुमच्याशी बऱ्याच वेळा बोललो, एक नाही, आणि तुम्ही प्रत्येक वेळा माझ्या सगळ्या शंका अगदी व्यवस्थित क्लिअर केल्या. त्यामुळे माझ्या मनातले जे प्रश्न आहे की रशियाचं MBBS आणि इंडियाचं MBBS यातले जे डिफरन्स आहे ते सगळे निघाले. आणि मी आश्वस्त झालो की रशियालासुद्धा चांगल्या प्रकारे MBBS करता येतं. आणि त्यासाठी नीटमध्ये एवढी जीवघेणी कॉम्पिटिशन आणि मुलांवर एवढा अत्याचारच म्हणूया आपण, की त्यात सक्सेस मिळालाच पाहिजे असं करण्याची गरज नाही. तिथे जाऊनसुद्धा चांगलं शिकता येतं. आणि यात बाकीच्या एजन्सीसुद्धा आहेत भरपूर.
कुणी कुणी काही काही रेट सांगत असतं, कुणी 2,000 चार्जेस, वन टाईम चार्जेस, अधिक त्यांची कन्सल्टन्सी फी, असे 5-5 लाख रुपये घेत असतात. परंतु शुभमकडून आम्हाला कळलं की असं कुठलंही रशियाला रिक्वायरमेंट नाही आहे आणि एकदम वाजवी फीमध्ये, वाजवी कन्सल्टन्सी फीमध्ये आपण रशियाला ॲडमिशन घेऊ शकतो आणि रशियाच्या MBBSमध्ये इंडियाच्या MBBSपेक्षा आपण चांगलं शिकू शकतो, हे सुद्धा आम्हाला तुमच्याकडून कळालं. आणि एक आश्वस्त झालं की तिथे MBBS केलं तरी आपल्या मुली इथे प्रॅक्टिस करू शकतात किंवा पोस्ट ग्रॅज्युएट करू शकतात, काहीही फरक नाही. त्यात एक चांगली माहिती मिळाली की या वर्षापासूनच इंडियात MBBS केलं तरी तुम्हाला नेक्स्ट टू द्यायची आहे आणि रशियात MBBS केलं तरी तुम्हाला नेक्स्ट टू. मग का म्हणून आपण एवढी जी घेणी कॉम्पिटिशनमध्ये जायचं, का आपण रशियाला चूज करू नये आणि तिथे MBBS करून नेक्स्ट आणि नेक्स्ट देऊन आपण इथे PG करू नये, असं मला वाटलं. आणि मी तुमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही आमच्या ज्या सगळ्या शंका क्लिअर केल्या त्यातून मी निर्णय घेतला की आपण रशियाला ॲडमिशन करूया आणि तुम्ही सगळ्याच गोष्टीत एकदम व्यवस्थित सहकार्य केलं. मी सगळ्यांना रिकमेंड करेल की या एजन्सी थ्रू ॲडमिशन घ्यायला काहीही हरकत नाही. विश्वासाचं कुठलंही मनात किंतु परंतु बाळगू नये, अशी माझा अनुभव आहे. जी सर. सर मैं एक और चीज़ जानना चाहूँगा सर आपसे कि जैसे आप महाराष्ट्र से हैं, आप पुणे के रहने वाले हैं, तो महाराष्ट्र में बहुत सारी एजेंसीज थी या फिर जो भी चीज़ें थी, बट स्टिल आपने हमें चुना. तो आज जो है वो 28 को जो हमारा 96 स्टूडेंट का जो बैच फ्लाई करने वाला है वो इसकी मेंबर हैं और ये भी साथ में फ्लाई करने वाली हैं. तो जब आज आप अपना वीज़ा कलेक्ट करने आए थे यहाँ पर, तो ये सब चीज़ें आपको फिर ये सब अनुभव जो है वो कैसा रहा? लाइक हम ये जानना चाहेंगे कि लाइक आप महाराष्ट्र के थे लेकिन आपने फिर भी हमें चुना, या वहाँ पे बहुत सारी एजेंसीज थी, तो सब कुछ स्मूथ गया या कैसा गया, जो भी चीज़ें हैं? हाँ, सो अभी हम यहाँ वीज़ा कलेक्ट करने आए हैं. सब कुछ एकदम बढ़िया से रहा, कोई भी दिक्कत नाही, कोई भी नाही. म्हणजे एकदम खूप छान प्रकारे झालं खरं तर. म्हणजे काही त्रास नाही झाला, एकदम व्यवस्थितपणे पार पाडलं सर्व. एकदम प्रोसेस व्यवस्थित जसं सांगितलं होतं तर त्याप्रमाणे व्हिसा डेट, ट्रॅव्हलिंग डेट सर्व एकदम व्यवस्थितपणे पार पडलं. आणि आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्ही शुभमला यासाठी निवडलं आणि अपेक्स ओव्हरसीज थ्रू आम्ही जात आहे आणि आम्ही खूप समाधानी आहोत. आम्हाला कुठल्याही प्रकारचं पस्ताव वगैरे असं काही नाही, खूप आनंदी आहोत. और मैं आपसे जानना चाहूँगा कि जैसे स्टूडेंट्स की बहुत सारी क्यूरीज होती हैं, बहुत सारी, जब भी आपने अगर हमसे कोई क्वेश्चन पूछा या जब भी आपको बहुत सारे डाउट्स है, क्यूरीज होती हैं, तो क्या वो सॉल्व की गई या कैसा रहा सब कुछ, अगर आप शेअर कर पाएँ. जेव्हाही काही डाऊट होते आणि क्वेरीज होते सगळे इन्स्टंटली सॉल्व्ह केले गेले होते. मी कॉल केला होता तेव्हा सगळे इन्स्टंटली उचलून यांनी सॉल्व्ह करून दिले होते. थैंक यू. आपका कैसा रहा जो भी चीज़ें, जैसे अगर आपसे कोई चीज़ें ये हम जानना चाहेंगे कि जैसे अगर आपको एंट्रेंस एग्जामिनेशन या किसी भी समय पे अगर एजेंसी की रिक्वायरमेंट थी या तो वो चीज़ें कैसी गई, क्या एजेंसी की तरफ से आपको समय दिया गया या नहीं दिया गया, जो भी चीज़ें हैं ये इसके बारे में. फेफूची एक एंट्रन्स एक्झाम होती तेव्हा म्हणजे सरांनी मीटिंग घेतली होती आणि सगळं एकदम व्यवस्थित सांगितलं होतं की पेपर कसे येतील आणि किती टाईम लागेल असं. बाकी सगळे डाऊट्स आणि सगळं पप्पांशी बोलून एकदम क्लिअर झालं होतं, काहीच प्रॉब्लेम आला नव्हता. सर लास्ट में मैं आपसे जानना चाहूँगा सर कि कोई स्कैम या कोई फ्रॉड आपके साथ अगर कैसा भी कुछ हुआ या फिर ऐसी कुछ भी चीज़ कोई रही, लास्ट में मैं आपसे ये जानना चाहूँगा, या फिर कैसा रहा सब कुछ. स्कॅमचा तर काही प्रश्नच आलेला नाही. शुभमकडे बघून असं वाटलंच नाही की आम्ही कुठल्या तरी एजन्सी थ्रू ॲडमिशन घेतो आहे. उलट बोलण्याच्या ओघात हळूहळू आमच्या शंका कुशंका विचारता असं वाटलं की मुलींचा मोठा भाऊच तिथे ॲडमिशन करून देत आहे. त्यामुळे असं स्कॅम हा विषय हा प्रश्नच यायला नको होता आपल्या बोलण्यात. ओके सर, ओके. सर लास्ट क्वेश्चन मैं ये जानना चाहूँगा कि जो भी स्टूडेंट्स जा रहे हैं 28 को हमारे साथ 96 स्टूडेंट्स, तो इन स्टूडेंट्स के लिए कोई मैसेज या आपकी तरफ से आप इनको कुछ कहना चाहेंगे. हां सर, मी आधीच बोललो आहे की आपण नीटमध्ये वर्षभर एवढी मेहनत करून 2 वर्ष मेहनत करून इकडे तिकडे क्लास करून खूप प्रयत्न करून एक्झाम देत असतो. सर्वच मुलांची कपॅसिटी असते, पण काही मुलांना काही कारणामुळे स्कोअर येऊ शकत नाही. कारण भरपूर असू शकतात. याचा अर्थ असा नाही की ते मुलं MBBS व्हायच्या लायकीचे नाही आहेत. ते सुद्धा MBBS करू शकतात. तर अशा मुलांना माझा एक संदेश राहील की त्यांनी शुभमसारख्या एखाद्या एजन्सीकडून जी आपल्या घरसारखी कुटुंबासारखी वाटते ते तिकडून रशियाला MBBSला ॲडमिशन घेऊन
तिथे MBBS करायला काहीही हरकत नाही. थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच सर हितेंद्र कोलाम्बे सर, और थैंक यू सो मच सर आपका भी, और बहुत बहुत धन्यवाद अपना समय देने के लिए. तो इन्होंने महाराष्ट्र के ये पेरेंट्स थे, महाराष्ट्र के स्टूडेंट, इन्होंने इनका अनुभव कैसा रहा हमारी एजेंसी के साथ, उसको इन्होंने साझा किया. थैंक यू फॉर वॉचिंग द वीडियो, होप यू लाइक द वीडियो.